रामकृष्ण हरी. सर्व वारकरी भाविकांना आणि रसिक प्रेक्षकांना आजच्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढ महिना सुरू झाला म्हणजे प्रत्येकालाच वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे. टाळ मृदंगाचा गजर आणि ज्ञानेश्वर तुकारामांच्या जयघोषामध्ये प्रत्येकाचे मन धावू लागते ते पंढरपूरच्या दिशेने. जनसामान्यांचा देव असलेला आपला हा विठुराया फक्त देव नसून तो प्रत्येकाची माऊली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी ती सावली आहे आणि त्यामुळेच प्रत्येकालाच ओढ लागते ती ह्या विठू माऊलीच्या दर्शनाची. अशा या विठ्ठलाच्या रूपासमोर नतमस्तक होऊन मी आपणासमोर सादर करणार आहे माझी एक कविता, विठू माऊली. नुकत्याच झालेल्या विश्वविक्रमी प्रकाशन सोहळ्यात प्रकाशित झालेल्या माझ्या शब्दांचे चांदणे या कविता संग्रहातील ही कविता आपण पाहूया. विठू माऊली. विटेवरी उभा माझा पांडुरंग, विटेवरी उभा माझा पांडुरंग, भक्तांसाठी धावे किती ते प्रसंग. कटी ठेवूनी कर, कटी ठेवूनी कर, शोभे समचरणा, उभा युगानुयुगे पंढरीचा राणा. रूप सावळे मनोहर, रूप सावळे मनोहर, डोळा भरूनी पाहे, तुळशी माळ गळा तेज किती वाहे. लेकुरवाळी माय माझा हा विठ्ठल, लेकुरवाळी माय माझा हा विठ्ठल, जगाचा कैवारी आनंद कल्लोळ. नाम तुझे गोड, नाम तुझे गोड, अमृतवाणी जशी, ध्यास तुझा देवा मनी वसे काशी. हाक मारिता सत्वर संकटी धावली, हाक मारिता सत्वर संकटी धावली, माझी विठू माऊली जगाची सावली. जन्मोजन्मी देवा लाभो तुझा छंद, जन्मोजन्मी देवा लाभो तुझा संग, तुझ्या दर्शनाविन जीवन व्यर्थ निस्संग. विठ्ठल विठ्ठल बोलू, विठ्ठल विठ्ठल बोलू, मना लागो छंद, तूच माझा माय बाप, तूच आनंद कंद, तूच आनंद कंद.